तर स्वागत आहे तुमचं शेतकरी वाइब्सच्या चॅनलवरती। तर राज्यामध्ये प्रधानमंत्री मातृवंदना योजना ही आता राबवण्यात येणार आहे आणि या योजनेचा अंमलबजावणीचा जी.आर. हा आलेला आहे। तर या योजनेअंतर्गत पात्र महिलेला तिच्या पहिल्या आपत्त्याच्या वेळेस 5,000 रुपये हे 2 हप्त्यामध्ये तिच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहेत व त्याचबरोबर त्याच पात्र महिलेला तिच्या दुसऱ्या आपत्त्याच्या वेळेस 6,000 रुपयाचा हा हप्ता हा एकाच वेळेस तिच्या अकाउंटमध्ये जमा केला जाणार आहे। तर या योजनेसाठी तुम्हाला ऑनलाईन फॉर्म कुठे भरायचा आहे, या योजनेअंतर्गत तुम्हाला फॉर्म भरण्यासाठी कोणती कागदपत्रे लागणार आहेत, या योजनेसाठीच्या अटी पात्रता ह्या काय आहेत व त्याचबरोबर या योजनेविषयीची जी हप्त्याची प्रोसेस आहे, जी हप्त्याची माहिती आहे ती देखील आपण पाहणार आहोत। व त्याचबरोबर या योजनेमध्ये अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांची देखील मदत ही होणार आहे आणि त्यावर त्यांना मानधन भत्ता हा देखील दिला जाणार आहे। तर तो भत्ता देखील किती आहे याविषयीची देखील सविस्तर माहिती ही आपण जाणून घेणार आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि माहिती आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून या व्हिडिओला एक लाईक नक्की करा। तर हा तुम्ही पाहू शकता, हा आहे या योजनेचा जी.आर. आणि या जी.आर.चा विषय तुम्ही येथे पाहू शकता। प्रधानमंत्री मातृवंदना योजना या केंद्र पुरस्कृत योजनेची महिला व बालविकास विभागाअंतर्गत अंमलबजावणी करण्याबाबत मार्गदर्शक सूचना। तर या योजनेअंतर्गत या योजनेविषयीची संपूर्ण माहिती ही देण्यात आलेली आहे व त्याची अंमलबजावणी या माहितीसोबतच करण्यात आलेली आहे आणि हीच माहिती तुम्हाला या योजनेमध्ये अर्ज करताना उपयोगी पडणार आहे, तीच आपण सविस्तर पाहणार आहोत। त्यानंतर तुम्ही पाहू शकता, हा जी.आर. दिनांक 7 नोव्हेंबर 2025 रोजी शासनाने निर्गमित केलेला आहे। त्यानंतर येथे आहे प्रस्तावना। या प्रस्तावनेनंतर आपण या जी.आर. मधील शासन निर्णय हा पाहूया की ज्यामध्ये या योजनेसंबंधीची सर्व माहिती ही देण्यात आलेली आहे। त्यामध्ये शासन निर्णय, मिशन शक्ती कार्यक्रमामधील सामर्थ्य अंतर्गत प्रधानमंत्री मातृवंदना योजना या केंद्र पुरस्कृत योजनेची अंमलबजावणी महिला व बालविकास विभागाअंतर्गत एकात्मिक बालविकास सेवा योजना आयुक्तालय यांच्या मार्फत करण्यात येईल, अशा प्रकारची देखील माहिती यामध्ये देण्यात आलेली आहे। तर त्यानंतर मुद्दा क्रमांक 2 आहे, प्रधानमंत्री मातृवंदना योजनेची उद्दिष्टे पुढील प्रमाणे आहेत। यामध्ये या योजनेचा फायदा हा राज्यातील महिला लाभार्थ्यांना कसा होणार आहे, यामधून महिलेला कसा फायदा होणार आहे याविषयीची माहिती यामध्ये देण्यात आलेली आहे। आपण ती स्किप करूया आणि पुढील या योजनेसंबंधीची माहिती की ज्यामध्ये मिळण्यात येणारा हप्ता असेल, अर्ज प्रक्रिया असेल, लागणारी कागदपत्रे असतील, अटी शर्ती व इतरही माहिती ही आपण येथून जाणून घेऊया। त्यामध्ये मुद्दा क्रमांक 3 शासन निर्णयामधील तुम्ही पाहू शकता, सदर योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यास अनुयायी लाभ व त्याचे वितरण खालीलप्रमाणे राहील। तर आता आपण पाहूया, जी महिला लाभार्थी आहे तिला हप्त्याचं वितरण हे कसं होणार आहे, यामधून तिच्या खात्यामध्ये किती रक्कम ही जमा होणार आहे याविषयीची माहिती। त्यामध्ये प्रधानमंत्री मातृवंदना योजनेअंतर्गत विहित अटी शर्ती आणि कागदपत्रांची पूर्ततेअंती पात्र लाभार्थी महिलेस पहिल्या आपत्त्यावेळी रुपये 5,000 रुपये चा लाभ 2 हप्त्यामध्ये, तर दुसरे आपत्य मुलगी झाल्यास मुलीच्या जन्मानंतर एकाच टप्प्यात 6,000 रुपयाचा लाभ तिच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये किंवा पोस्ट ऑफिसमधील खात्यात DBT द्वारे जमा करण्यात यावा, अशा प्रकारची देखील माहिती यामध्ये आहे। ही झाली आता शासन निर्णयामधील माहिती। यामधून काय समोर येतं, यामधून आपल्याला काय कळतं हे आपण यामध्ये पाहूया। तर ही जी योजना आहे प्रधानमंत्री मातृवंदना योजना, या योजनेअंतर्गत अटी आहेत आणि शर्ती आहेत। या अधीन राहून काही कागदपत्रांची पूर्तता देखील आहे की ज्यावरच पात्र लाभार्थ्याला या योजनेचा लाभ हा दिला जाणार आहे, की ज्यामध्ये जी पात्र महिला लाभार्थी आहे त्या महिलेला पहिल्या आपत्त्यावेळी 5,000 रुपये हे देण्यात येणार आहेत आणि हे 5,000 रुपये तिला 2 हप्त्यामध्ये वाटप करण्यात येणार आहेत। आणि त्यानंतर पुढची काही माहिती आहे, त्यामध्ये आहे दुसरे आपत्य जर तिला मुलगी झाली, दुसऱ्या आपत्ती तिला जर मुलगी झाली, तर मुलगी झाल्यास तिच्या जन्मानंतर एकाच टप्प्यात, इथे तुम्ही माहिती पाहू शकता, एकाच टप्प्यात 6,000 रुपयाचा लाभ तिच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये किंवा जे पोस्ट ऑफिसमधील खातं असेल त्यामध्ये DBT द्वारे वितरित करण्यात येणार आहे, जमा करण्यात येणार आहे। अशा प्रकारच्या सूचना व माहिती ही आयुक्त एकात्मिक बालविकास सेवा योजना नवी मुंबई यांनी केंद्र शासनाने दिलेल्या सूचना व विचारात घेऊन पात्र लाभार्थ्यांना DBT मार्फत लाभ अदा करावा। लाभाची सविस्तर माहिती खालीलप्रमाणे आहे, अशा प्रकारची माहिती ही आपल्याला पाहायला मिळते। तर आता आपण पुढील माहिती यामधून जाणून घेऊया। यामध्ये तुम्ही हा तक्ता पाहू शकता। या तक्त्यामध्ये हा जो लाभ आहे तो पात्र महिलेला, जी लाभार्थी महिला आहे तिला कशा प्रकारे वितरित करण्यात येणार आहे त्याविषयीची सविस्तर माहिती यामध्ये दिलेली आहे। त्यामध्ये पहिला हप्ता, राज्य शासनाने अधिसूचित केलेल्या शासकीय आरोग्य केंद्रात गर्भधारणेची नोंदणी
आणि शेवटच्या मासिक पाळीच्या तारखेपासून 6 महिन्याच्या आत किमान एक प्रसूतीपूर्वी तपासणी झालेली असावी, अशा प्रकारची अट यामध्ये आहे। आणि त्यानंतर त्या महिलेला पहिल्या अपत्यासाठी ₹3,000 पहिला हप्ता म्हणून जमा करण्यात येतील। त्यानंतर आता दुसरा हप्ता, बाळाची जन्म नोंदणी ही पहिली अट आहे। बालकास BCG OPV0 OPV3 मात्रा पेंटाव्हेलेंट लसीच्या 3 मात्रा अथवा समतुल्य पर्यायी लसीकरणाचे प्राथमिक चक्र पूर्ण करणे आवश्यक आहे। ही देखील अट दुसऱ्या हप्त्यासाठी आहे। आणि त्यानंतर दुसरा हप्ता ₹2,000 तिला प्राप्त होणार आहे। आणि त्यानंतर तुम्ही पाहू शकता दुसरे अपत्य मुलगी असल्यास तिच्या जन्मानंतर एकत्रित ₹6,000चा हप्ता हा एकच या पात्र महिलेच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। तर त्यामध्ये आता आपण वयाची अट ही पाहूया। त्यामध्ये प्रधानमंत्री मातृवंदना योजनेअंतर्गत वरीलप्रमाणे लाभ मिळण्याकरिता वय वर्ष 18 ते 55 वयोगटातील खालीलप्रमाणे किमान एक अट पूर्ण करणारी महिला पात्र राहील। यामध्ये काही अट देण्यात आलेली आहे की ज्यामधून एक जरी अट तुम्ही पात्रतेची पार करू शकला तरी तुम्ही या योजनेअंतर्गत लाभ हा घेऊ शकता। त्यामध्ये आता काय अटी आहेत आपण येथे संपूर्णच पाहूया। त्यामधून तुम्ही एकामध्ये जरी बसत असाल तर तुम्ही या योजनेचा लाभ हा घेऊ शकता। ज्यामध्ये आवश्यक आहे ज्याचे निव्वळ कौटुंबिक उत्पन्न प्रतिवर्ष ₹8 लक्षपेक्षा कमी आहे ती महिला। त्यानंतर अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती प्रवर्गातील महिला, 40% व अधिक अपंगत्व असणाऱ्या दिव्यांगजन, त्यानंतर BPL शिधापत्रक धारक महिला, आयुष्मान भारत अंतर्गत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना अंतर्गत लाभार्थी असेल तरी चालेल, ई-श्रम कार्ड धारक असेल तरी चालेल, किसान सन्मान निधी अंतर्गत लाभार्थी महिला शेतकरी असेल, मनरेगा जॉब कार्ड धारक असेल, गर्भवती आणि स्तनपान करणाऱ्या अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मदतनीस, आशा कार्यकर्त्या या देखील चालतील। त्यानंतर अन्न सुरक्षा कायदा 2013 अंतर्गत रेशन कार्डवरील महिला लाभार्थी। तर अशा काही प्रकारचे निकष आहेत किंवा अशा काही प्रकारचे तुम्हाला अटी असतील की या अटीमध्ये एकमध्ये जरी तुम्ही बसल्या आणि तुमचं वय वर्ष 18 ते 55 या वयोगटात असेल तर तुम्ही देखील या योजनेसाठी अर्ज हा करू शकता। तुम्ही देखील या योजनेअंतर्गत पात्र असाल। त्यानंतर आता आपण पाहूया या योजनेसाठी तुम्हाला कोणकोणती कागदपत्रे ही जमा करावी लागणार आहेत। लाभार्थ्याने वरील नमूद किमान एका तपशिलास खालील कागदपत्रे व माहिती देणे आवश्यक आहे। म्हणजेच वरील पात्रतेच्या अटीमध्ये जर तुम्ही बसलात तर तुम्हाला काही अशा प्रकारचे कागदपत्रे हे ऑनलाईन अर्ज करताना सादर करावे लागणार आहेत। त्यामध्ये सुरुवातीला लाभार्थी इथून पाहू शकता सुरुवातीला आधार कार्ड प्रत किंवा आधार नोंदणी EID कागदपत्र हे तुम्हाला सादर करावे लागेल। त्यानंतर परिपूर्ण भरलेले माता आणि बाल संरक्षण कार्ड, ज्यामध्ये शेवटच्या मासिक पाळीची तारीख, गरोदरपणाची नोंदणी तारीख, प्रस्तुतीपूर्वी तपासणीच्या नोंदी असाव्यात। त्यानंतर बाळाचे जन्म नोंदणी प्रमाणपत्राची प्रत, त्यानंतर माता आणि बाल संरक्षण कार्डावर बाळाच्या लसीकरणाची नोंद असलेल्या पानाची प्रत, गरोदरपणाची नोंदणी केलेल्या RCH पोर्टलमधील लाभार्थी नोंदणी क्रमांक तुम्हाला महत्त्वाचा आहे, लाभार्थ्याचा स्वतःचा किंवा कुटुंबातील सदस्यांचा मोबाईल क्रमांक, वेळोवेळी विहित केलेल्या अन्य कागदपत्र ते जे त्यांच्या सूचनानुसार सांगतील ते देखील कागदपत्र तुम्हाला हे उपलब्ध करावी लागतील। अशा प्रकारची काही माहिती यामध्ये देण्यात आलेली आहे। तर येथे आपण महत्त्वाची माहिती जी की असणार आहे, योजनेअंतर्गत विविध जबाबदाऱ्या व कार्यपद्धती पुढील प्रमाणे राहील। तर फॉर्म ऑनलाईन पोर्टलवर नोंदणी करणे याविषयीची माहिती आता आपण पाहूया। या योजनेसाठी ऑनलाईन फॉर्म हे कोण भरणार आहे किंवा कसं भरायचं आहे। तर नवीन पोर्टलवर ऑनलाईन पद्धतीने केवळ अंगणवाडी सेविका तथा फील्ड फंक्शनरी आणि स्वतः लाभार्थी यांनाच फॉर्म भरता येईल। तर आणि जे नवीन पोर्टल आहे ते काही प्रसिद्ध झालेले नाही, जशी काही अपडेट येईल आपण तशा प्रकारे पोर्टलची अपडेट देखील देऊ। तर तुम्ही पाहू शकता हा ऑनलाईन फॉर्म नवीन पोर्टलवर ऑनलाईन पद्धतीने केवळ अंगणवाडी सेविका तथा फील्ड फंक्शनरी आणि स्वतः लाभार्थी याच भरू शकतात। तर हा जो ऑनलाईन फॉर्म आहे हा ज्या अंगणवाडी सेविका आहेत व अंगणवाडी मदतनीस आहेत यांच्याकडूनच भरून घ्या किंवा त्यांना या संबंधीची माहिती ही दिलेली असते व इतरही सूचना त्यांना दिलेल्या असतात यामध्ये काय भरायचं असतं काय नाही। तर जो लाभार्थी आहे तो फॉर्म भरताना हा चुकू देखील शकतो, त्यामुळे अंगणवाडी सेविका यांच्याकडूनच हा फॉर्म तुम्ही भरा। त्यानंतर आता आपण माहिती पाहूया ज्या अंगणवाडी सेविका आहेत आणि ज्या अंगणवाडी मदतनीस आहेत त्यांना या योजनेअंतर्गत काम करताना कशा प्रकारचं मानधन यामधून दिलं जाणार आहे। त्यामध्ये अंगणवाडी सेविका यांना योजनेच्या कामकाजाकरिता देण्यात येणाऱ्या मानधन भत्त्याबाबत खालील माहिती आहे। त्यामध्ये सदर योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्याचे ऑनलाईन फॉर्म संबंधित अंगणवाडी सेविका यांनी त्यांच्या नावाने दिलेल्या
यूजर ID व पासवर्डचा वापर करून भरणे अपेक्षित आहे। त्यामध्ये पहिला हप्ता क्रमांक अर्ज UD असल्यास दिनांकापासून 30 दिवसाच्या आत भरल्यास, त्यानंतर येथे दुसरा तक्ता आहे अर्ज UD असल्यास दिनांकापासून 30 दिवसानंतर भरल्यास, तर त्यांना पहिला हप्ता जे पहिलं अपत्य आहे त्यावर अंगणवाडी सेविका यांना कामकाजाकरिता देण्यात येणारं मानधन कसं आहे, तर पहिल्या हप्त्यामधून 150 रुपये व दुसऱ्या हप्त्यानंतर 50 रुपये, दुसऱ्या अपत्यानंतर 50 रुपये, येथे दुसरा हप्ता त्यामध्ये 100 रुपये व दुसऱ्या अपत्याच्या वेळेस 50 रुपये। एकूण मानधन त्यांना मिळणार आहे या दोन्ही हप्त्याचं 250 रुपये आणि या दुसऱ्या अपत्याचं एकूण मानधन 100 रुपये। अशा काही प्रकारचा अतिरिक्त भत्ता किंवा अतिरिक्त मानधन म्हणा हे अंगणवाडी सेविका यास मिळणार आहे। तर त्यानंतर आता एकच टप्पा म्हणजे जे दुसरा अपत्य होणार आहे, जी मुलगी असल्यास जे मानधन मिळणार आहे, आता त्यासाठी एकच टप्पा हा देखील अंगणवाडी सेविका यांना देण्यात येणार आहे। त्यामध्ये 250 रुपये आहेत आणि त्यानंतर दुसऱ्या अपत्यासाठी 100 रुपये यामध्ये दिले जाणार आहेत। तर लाभार्थ्यांनी स्वतः ऑनलाईन नोंदणी केली असल्यास अंगणवाडी सेविका यांनी स्वतः जाऊन लाभार्थी क्षेत्रभेट देऊन पडताळणी केल्यानंतर त्यांना क्षेत्रभेट भत्ता मानधन हे किती दिलं जाणार आहे, त्यामध्ये एकच टप्पा आहे आणि त्यामध्ये पहिल्या ते 30 दिवसाच्या आत जे आहे फॉर्म भरल्यास त्यांना 150 रुपये आणि दुसऱ्या 30 जे दिवस आहेत येथे तुम्ही पाहू शकता अर्ज ड्यू असल्यास दिनांकापासून 30 दिवसानंतर भरल्यास त्यांना 150 रुपये हे दिले जाणार आहेत। अशा काही प्रकारची माहिती यामध्ये आहे। तर तुम्ही पाहू शकता या योजनेअंतर्गत जी महिला लाभार्थी आहे त्या महिला लाभार्थ्यास लागणारी सर्व माहिती, जसं की अर्ज कोठे करायचा, त्यानंतर महिला लाभार्थ्याला पहिला हप्ता किती, दुसरा हप्ता किती व एकदाच रक्कम किती येणार आहे, यासाठी कागदपत्रे कोणती लागणार आहेत, अटी कशा आहेत, शर्ती कशा आहेत, याविषयीची सविस्तर माहिती ही आपण या अंमलबजावणीच्या GR मधून पाहण्याचा प्रयत्न केलेला आहे। ही माहिती जर तुम्हाला समजली असेल आणि आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला एक लाईक नक्की करा, म्हणजे अशाच अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील।